नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये डे 3 मध्ये. तर आज पण आम्ही गावीच आहेत. गौरी बघा काय करते, गौरी करते चपात्या. कारण की गौरी उठले उशिरा, मी उठलोय 7 वाजता आणि मी 8:30ला. मग लवकर पण उठले. मी 7ला उठले, गौरी 8:30ला उठले. गौरी करते आता चपाती. आता बघूयात काय करते. आता मला आंघोळ करायची. आज पण बाहेर जाणार आहेत आम्ही. बघूयात, फेराफेरीच चालू आहे आमची. फिरणार आहेत आणखी थोडं आम्ही, त्यानंतर बघूयात. पहिले आंघोळ करणं ना, आंघोळ तर थोड्या वेळी करू, चहा नाश्ता करूच पहिला. केलास ना, किती वेळा करायचं? केलाय नाश्ता? विसरलास? हो. 10-12 बटर कोणी खाल्ले? आत्ताच मी थोडंसं, म्हणजे जास्त नाही, 10-12 बटर खाल्लं. जास्त नाही लागत ते मला. आणि तू किती खाल्लं? तू खाल्ले ते 3 खाल्ले. पटेल 3च खाल्ले. एक तर चपातीच्या सोबत याच्याकडून सरळ होत नाहीये. आज आहे ना खावा. चपाती करपवली तिने. अरे ना, तवा बरोबर नाहीये. कारण बघा काय, तवा बरोबर नाहीये तो. नाही तर मी केले असते. तुला माहिती आहे मी किती शेफ आहे. बघूयात चला काय होतंय. तर आता अनिकेतची गाडी धुणं चालू आहे इथे, कारण की घाण झालेली थोडी गाडी. झाली अनिकेत साफ? घाम काढलाय गाडीने. किती स्वच्छ केली आहे. चल ना बाबा, आवर ना, अजून जायचं आपल्याला. मग गौरी काय बनवले? कसे झाले? ही आमची आजी कॅमेरा वाईला गप बसते. कॅमेरा वाईला गप बसते. मला बाहेर जाऊन जेवण चालणार आहे ती बोलते. तिची पगार आणायला चाललाय आम्ही. लालच दिली मला, बोलते मला गाडीत घेऊन चल पगार आणायला, तुला जेवण चारते. आणि बोलते जेवण कमी कर, बाहेर तुला जेवण चारते. काय चालणार आहे बाहेर? मला बाहेर काय चालणार आहे? बाहेर काय चालणार आहे मला? बाहेर काय चालणार आहेस मला? नाही ऐकायला तिला. काय बोलतेस गौरी मग ह्याच्यावर? खाऊ दे सध्या मला. मावशी टेन्शन मध्ये आली आकाला बघून. काय बोलायचंय मावशी तुला आकाबद्दल? आकाबद्दल काय नाही, आका चालली माहेरी तिच्या येरमाळा. कशासाठी चालली? तिची जी पगार आहे ना, काय बोलतात त्याला, पेन्शन तिची. तिला मुलगा नाही आहे ना, 2 मुलीच आहे. मग तर त्याच्याबद्दल तिला पेन्शन भेटते, तिला पेन्शन आणायला चालली. आणि त्याच्या बदले आम्हाला काय देणार आहे? त्याच्याबद्दल ना ती बोलते तिकडं येरमाळ्याला खूप हॉटेल चांगलं आहे, तिथं खूप छान मच्छी मिळते बनवलेली. मग आम्हाला कमिशन देणार तर ती आहे? काय बोलते, माझ्या पैशातून पगारामधून मी अनिकेतला मच्छी चालते, खाऊ घालते. हा, अशी सांगते, पण तिला ऐकायला नाही. चला आता फायनली रेडी झालेलो आहे. गौरीचा टाइमपास चालू आहे. किती वेळ लागणार आहे गौरी आणखी? हा, किती वेळ लागणार आहे गौरी? बरं. हा, बोल बोल की लवकर बोल की. का काय आला? फुगली गौरी. गौरी आता फुगलेली. बघूयात. का नखरे करायलास? कमी यार नाही लाव. हल. तर आता आम्ही झालेलेच रेडी आणि निघालेत आम्ही जायला. मग गौरी हाय कर, आजी हाय कर. आका काल आम्ही आजीला घरी सोडून गेलतात, आज आम्ही माझ्या मावशीला घरी सोडून चालला. मावशी काल आम्ही आजीला घरी सोडून गेलतात, आज तुला घरी सोडून चाललात. चले पाणी पाच बाय. चल आजी मावशी. तर आता इकडे मी आजीच्या बँकेत आलेलो. आजीची बँक दाखवतो तुम्हाला किती जुनी आहे. बघा तुम्ही, ही आजीची बँक आतून दाखवतो तुम्हाला कशी. घेऊन जाणार
माझ्या आजीची बँक आहे. कशी वाटते गौरी बँक आजीची? पहिल्यांदाच बघितली मी. किती शतकातली बँक आहे? असेल बाबा 19. 90चीच आहे ती बँक. हाय. बघू आता पकड. तर आता आम्ही इकडे जरा पुढे आलेलो आहे आजीला बँकेमध्ये ठेवून. लाईट गेली आहे काय तेच म्हणजे सोडून लाईट वगैरे गेली तिकडे. मग ते थांबवलं जातं थोड्या वेळ. जसं बँकेत एंट्री केली लाईटच गेली. जाऊ दे रे. इन्व्हर्टर होता इन्व्हर्टरची पण लाईट गेली. चार्जिंग संपली बोलतात. थांबा बोलला होता 15 मिनिटं. कोइन्सिडेंस असू शकतो. असं काही गरजेचं नाहीये. कोणाला ब्लेम नाही द्यायचं. आका बोलते भेटू दे रे बाबा पैसे भेटू दे. भेटतील. गेल्या पहिले त्याने अंगठा लावलाय. ठीक आहे बोलत चला. आता इकडे आम्ही जरा पुढे येऊन बसलाय जरा. हवेला किती मस्त शांत वातावरण आहे. दाखव ना. किती छान दिसतंय सगळं. हे हॉटेल आहे इथे आणि इथे आम्ही असं बसलोय. आणि इकडे गव्हाचं शेत आहे. गहू काढलेत म्हणजे आता. मस्त वाटतं एकदम शांत. मग कसं वाटतं गौरी तुला गावचं वातावरण? अजून म्हणजे काय काम नसतं ना तुझं तर आपण राहिलं असतं अजून 1 आठवडा तरी. पण तुझं पण काम आहे ना त्याच्यामुळे भारी वाटते. पण वर्षातून 1 राऊंड तरी मारायला पाहिजे गावी. असं नाही 2-4 दिवसांसाठी म्हणजे 10-12 दिवसांसाठी तरी ऍटलीस्ट आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जागी वेळ गावाला माणूस आला ना 10 दिवस एवढं कंटाळून जातो नंतर. अरे एवढं नाही बोलत म्हणजे प्रत्येक जागी असंच नाही. घरात बसून तो ऑब्व्हियसली कंटाळणार कोणी ना पण कोणी. तसं नाही बाहेर जायचं फिरायला. हा ते पण आहे. एक्सप्लोर करायच्या जागा कुठे आहेत काय आहेत. जसं आता तुम्हाला दाखवलं तुझी शाळा आणि कसलं ते कॉलेज वगैरे पण होते ते तसं असं दाखवायचं सगळं. आमच्याकडे आता काय माईक बिक नाही म्हणून जरा आवाज आपला हे होते. बाहेरचा पण आवाज जास्त येते घ्यायचा आहे ना रोडवरचा. माईक बघूयात आता. क्लिअर व्हॉइस साठी. बघूयात. मला भूक लागली. तू जेवलास एवढं मी नाही जेवली काय तुला माहित आहे. घरातलं जेवण करून आलोय मी एकदम. मी नाही जेवली ना. पण मी का नाही जेवली माहितीये का? आपल्याला ट्रॅव्हल करायचं होतं आणि मला परत उलटी झाली असते त्याच्यामुळे मी खाल्लंच नाही. आता घरी माझी जाईल चुकी आहे याच्यामध्ये. ना. घरी जाईल ना मग खाईल परत. पण घरी बघू काहीतरी ठेवलेच नाही एवढे आपण टरबूज आणून ते खाणार आता इथलं काम झालं की अजून आजीची कोणती तरी आहे रिलेटिव्ह त्यांच्याजवळ पण जायचंय. तिथं जाऊन मग बघूयात निघणार मग तिकडं जाऊन. हो. तिथून आम्ही जाणार आहेत आमच्या आत्याकडे. तिकडे दिले मजा येईल. तिकडे दाखवतो तुम्हाला. तिकडं खूप मजा येते. तिकडं भारी मजा येते. मग काय बोलतेस? काय बोलू? बोल ना काहीतरी. किती बोलली मी बोलते तुझ्या जास्त मीच बोलतोय. चांगली गोष्ट आहे ना बोलत राहा. एक तर माझा कॉन्फिडन्स वाढायला लागलाय रोजच्या रोज. हो सबस्क्रायबर जसे वाढत आहेत तसे. हा म्हणजे आमच्या एक व्हिडिओला तरी म्हणजे 2-3 वाढत आहे सबस्क्रायबर प्रत्येक व्हिडिओच्या मागे 2-3 म्हणजे मनाला खुशी भेटते थोडीफार. आणि व्ह्यूज पण जात आहेत. म्हणजे आता सध्या स्टार्टिंग केली तरी आमचे 300-400 असे जात आहेत. असंच प्रेम असू द्या तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या. पण ते व्हायरल पण व्हायला पाहिजे ना. आणखी वाढतील अजून हळूहळू. बी पेशन्स नो. तरी आम्हाला युनिक काहीतरी दाखवावं लागणार आहे. हो दाखवतोयच आहे ना. पण आपण असं नाही आता सध्या तर आम्ही गावचा टूर करतोय तर गावात जे आम्हाला दाखवणं ते सगळं दाखवणार. जेवढं म्हणजे पॉसिबल होतं तरी आपण दाखवतोयच आहे. म्हणजे आता आपल्याला तिकडे तरी जाऊ ना आपण जे काय आहे अजून तुझं म्हणजे गावची विहीर बोल किंवा माझं आत्याच्या काय- तिकडे आहे ना ती हा, दाखवतो तुम्हाला. इकडे आम्हाला एवढं नाही आत्याचं घर करायला पण भेटत दाखवतो किती भारी आहे. तिकडचं आत्याने दाखव. मोठं घर बांधलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला. ते संध्याकाळी भेटेल बघायला. ते संध्याकाळी रात्री नाही जमलं तरी आम्ही उद्या तरी Next आहे. vlog मध्ये टाकूच. हा म्हणजे उद्या आहेत आम्ही तिकडे. उद्याचा वेगळा ब्लॉग काढताल तेव्हा दाखवेल. तर अनफॉर्च्युनेटली आमचं काम अक्काचं काम झालेलं नाहीये. ते काहीतरी त्यांची केवायसी पेंडिंग आहे म्हणून. तर आता पेन्शन पण येत नाही 6 महिने झालं. हो त्यांना येत पण नाही त्यांना जाऊन बोलते आम्हाला आमचे पैसे द्या. ते ऍक्च्युली अकाउंट डिऍक्टिव्हेट झालंय. तर आता परत त्यांची केवायसी करायला आम्ही चाललोय दुसऱ्या गावी. कळमला चाललंय. हो तर दुसऱ्या गावी चाललोय. तर कळमला चाललोय आम्ही. तिकडे त्यांची होपफुली केवायसी होईल. तहसीलदारला जाऊन आम्हाला तिथे वापस केवायसी करायची डॉक्युमेंट देऊन. नाही होपफुली तिथे होईल केवायसी आणि त्यांचं होऊ दे बाबा एकदाच काय ते अकाउंट कारण की नंतर ऍक्टिव्हेट. दुसरा कोण तिला घेऊन जायलाच नाही ना. गाडीच नाही नंतर जायला. आणि आजी इरिटेट झाली खूप. आजीला वैताग आलाय तिला समजून. एक तर तिला आवाज ऐकायला येत नाही. तिच्या कानात ओरडून बोलावं लागतंय. अनिकेतची खुशी तुम्ही बघू शकता किती जास्त खुश आहे. तो काय रिझन आहे या हसीच्या पाठचं? माझं गाव आहे
इथलीच आहे प्रॉपर. आता बोलते आता उलून दाखव तुला कुठलं गाव नाही आहे ते. बोलते आता तुझं गाव आहे. आता गाव आहे ना तुझं, पण ते तुझंच आहे ना, माझं नंतर नाही, पहिलं तुझं आहे ना. तुझं गाव झालं. मी पण बघितलं नाही माझं गाव, पहिल्यांदा बघेल मी प्रॉपर. फिरवशील का? बघू किती फिरवतो, काय काय फिरवतो. तर बँकेचं काम फायनली झालेलं आहे कळमला. तर आम्ही इकडे एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहेत आता काहीतरी खाण्यासाठी. आणि अक्काला घेऊन चाललाय आणि आजी येते. भूक लागली खूप. 5 वाजलेत. 5 नाही, किती वाजलेत? हो सॉरी 4 वाजलेत. आता काहीतरी खातो आम्ही पहिले. दाखवते मी काय ऑर्डर करते ते. तर आता मागवली तर चिकन बिर्याणी आणि इकडे मटन बिर्याणी. मग गौरी आता आम्ही खाऊन निघलेले आहेत आणि तुम्हाला दाखवतो आमचं घर इकडे. इथे आमचं पहिलं घर होतं, ते जे लिहिलंय ना विश्वरूपच्या इथं, तेवालं घर होतं आमचं पहिलं. विश्वरूपच्या बाजूला आहे ना बघ तेवालं. हा मग 2-3 माळे आता तोडलं ना त्या लोकांनी. कधी आम्ही 2000 सालीच विकलेलं आहे ते घर. 2-3 माळ्याचं घर होतं तेव्हा. हा 25-26 वर्ष झालं तेव्हा होतं. लय मोठं घर होतं. पाठच्या साईडला वेगळा रस्ता होता आणि तिकडं ग्राउंड होता. तिथून पण एक रस्ता होता आणि हा मेन रोडचा एक रस्ता. नंतर विकलं. आता जस्ट आम्ही खाल्लंय आणि बाहेर आला तर बघतायत एक ॲक्सिडेंट झालेला आहे खतरनाक वाला. पुढे उचललं वाटतं. जागेवर ऑफ झालाय. लेडीज होती, गेला वाटतं ते. आता आम्ही पोचलेलो आहेत घरी आणि इथून आता आम्ही लगेच तयारी करत आहेत. लाईट नाही आणि आता आम्ही लगेच जातो आहेत आत्याकडे फ्रेश तोंडात पाहिजे. चला तर आता आम्ही निघालेले आत्याकडे जायला केजला. किती वेळ लागला तरी जायला आपल्याला? अजून जायला आपल्याला अर्धा पाऊण तास लागेल इथून. अजून अर्धा पाऊण तास? 25-30 किलोमीटर असेल. आरामात जायचं ना, हळूहळू थोडं आरामात गेलेलं बरंच आहे. तिकडे जाऊच तर मला वाटतं रात्र होईल. हा अंधार होईल कारण की दाखवायला नाही जमणार. एक जरा शॉर्ट झालाय त्या रस्त्यामध्ये जरा ऍक्सिडेंटचं म्हणून आम्ही हळूहळू चालतोय आता. आमचे बघून फाटले एकदम. नाही लय डेंजर ऍक्सिडेंट झाला बाबा, एकदम खतरनाक. जाऊ दे हळूहळूच, काही नाही. बघू आत्याकडे गेलो तरी अंधारच होईल दाखवतात तरी. उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्येच होईल ते शूट. हा पण आता तर आजचं तर हे करू ना. हो थोडंफार. चला. तर काल रात्री आम्ही व्लॉग एंड करायचंच विसरलो कारण की आम्हाला झोपायलाच रात्री 3 वाजलेले. तर आता आम्ही सकाळी व्लॉग एंड करतोय 8 वाजता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.